जय श्रीराम. श्रोते हो, अध्यात्म मार्गामध्ये शिष्य भक्त जेव्हा गौणी भक्तीतून पराभक्तीत प्रवेश करतो, शिष्य आज्ञाचक्र ओलांडून जेव्हा ब्रह्मरंध्राकडे प्रवास सुरू होतो, म्हणजेच पराभक्तीच्याही पुढचा जेव्हा प्रवास होतो किंवा त्या टप्प्यावर येतो, किंवा नामदेव महाराज म्हणतात की परेहून परते घर तेथे राहू निरंतर. या अवस्थेला जेव्हा भक्त येतो किंवा शिष्य येतो ना, तेव्हा कधीकधी तो आपल्या भक्तीचं उदात्तीकरण म्हणून तो आपली अस्मिता जगासमोर मांडतो. कारण सामान्य लोक त्याला सामान्य समजत असतात. तो राहतोही सामान्यासारखाच, परंतु त्याची अवस्था अतिशय विशाल असते. तेव्हा मग काही वेळेला त्या लोकांकडून त्याचा अवमान, निंदा वगैरे अशा खूप गोष्टी घडतात. तो त्याचा कधीही खंत बाळगत नाही, मात्र त्याच्या भक्तीची अस्मिता तो जगासमोर मांडतो. मात्र लोक त्याला अहंकार असं समजतात. लोकांना वाटतं की याला अहंकार आलाय, परंतु तो अहंकार नसतो, तर ती भक्तीची, अध्यात्माची अस्मिता असते. याची खूप उदाहरणं आहेत. किंवा तो भक्त थेट देवालाही आव्हान देतो आपल्या अस्मितेपोटी, मात्र तो अहंकार नसतो, ती असते अस्मिता. याचं आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. एकदा सूरदासजी हे अंध होते आणि आत्मसाक्षात्कारानंतर ते संपूर्ण भारत भ्रमण करायचे, अंध असूनही. एकदा फिरत फिरत ते घनदाट अरण्यात शिरले. अंध होते, एकटेच होते, माहीत नाही. त्यांच्या लक्षात आलं की आपण खूप घनदाट अरण्यात शिरलोय, पण आता जायचं आणि कुठं? मग ईश्वर जसं नेईल तसं ते चालत राहिले. परंतु चालता चालता पुढे त्या घनदाट अरण्यात असा एक टप्पा आला की पुढे खोल अशी दरी होती आणि त्या दरीत जर कोसळले तर त्यांचं मृत्यू हा नक्कीच ठरलेला होतं. आता एक पाऊल टाकलं की ते दरीत कोसळणार, तेवढ्यात एक बालकाने त्यांचा हात पकडला आणि ते म्हणतात, सूरदासजी कहाँ जा रहे हो, आगे खाई है. सूरदासांना लगेच समजलं की इतक्या घनदाट जंगलामध्ये इतकं छोटंसं बालक येईल कुठून. तेव्हा सूरदासजीने ओळखलं की हे भगवान श्रीकृष्ण आहेत. परंतु सूरदासजी म्हणतात, अच्छा आगे खाई है, लेकिन आप हो कौन? तर ते बालक म्हणते की मैं गोपाल हूँ. अच्छा आप गोपाल है, अच्छा हुआ, नहीं तो मैं यहाँ गिर के मैं मर जाता. अच्छा चलो मैं आपको सही रास्ते से लगाता हूँ. आणि त्यांना ते गोपाल कृष्ण योग्य रस्त्यावर लावतात. तेव्हा सूरदासजी म्हणतात की हे प्रभू, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही भगवान श्रीकृष्ण आहात. असं म्हणताच त्या गोपालाने सूरदासजींचा हात असा झिडकारला आणि बाजूला झाले. तेव्हा सूरदासजी काय म्हणतात ते ऐका की हात छोड़ा के जात हो, दुर्बल समझ कर मोहे. हात छोड़ा के जात हो, दुर्बल समझ कर मोहे. हृदय छोड़ के जाओ, तो मर्द बखानो तो है. म्हणजे मला दुर्बल समजून माझा हात झिडकारून तू निघून जाऊ शकतोस, परंतु माझं हृदयातून जाऊन दाखव, तेव्हा तू खरा मर्द आहे. आणि हा अहंकार नाही, ही त्या भक्ताची, त्या सूरदासांची अस्मिता आहे. जय श्रीराम.